गोष्टच कळत नाहीये, डॅडने ही घाण घरात घेतलीच कशी? शेण हे त्यांनी खाल्लेलं, आता मोठं प्रेम उतूच चाललंय. अरे ज्या वयात नातवंड खेळवायची त्या वयात आणून हे सवत माझ्या डोक्यावर बसवतायत. ते लोक घुसणारच ना, दारात हाकलून लावायच्या ऐवजी त्यांना हक्क देणार म्हणतायत. निर्लज्ज माणूस. आणि तो मणी, आज जरा डॅड त्यांच्या बाजूने काय बोलले, हात उचलला त्याने माझ्यावर. दुखतो यार गाल माझा. काय बघू, हा मणी माणूस नाहीये, सैतान आहे, सैतान. किती मारलंय. नाही, मी आता इथे राहणार नाही. जिकडे माझ्या डोक्यावर सवत आणून बसवली जाते, तुझ्यावर हात उचलला जातो, जिकडे एवढा अपमान होतो, त्या घरात आपण राहायचं नाही. आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाऊया. एक मिनिट, काय चाललंय हे? मम्मा कुठे चाललाय तुम्ही? सुजित, मक्खासारखा उभा काय? त्यांना थांबव सुजित. मम्मा कुठेही नाही जायचंय तुम्ही. काय चाललंय तुमचं हे? संचिता हे काय आहे? मम्मा. संचिता, रिस्पेक्ट दे जरा मॉमला. मूर्ख. अच्छा ठीक आहे, जा मम्मा जा, खरंच जा. सुजित तू सुद्धा जा. खाली म्हणालच ना डॅडना मला सुद्धा घर सोडून जायचंय. दोघांनीही घर सोडून जा, काहीच हरकत नाही. हो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही या घरातून पाऊल बाहेर टाकल्यानंतर तुमच्यासाठी या घराचे दरवाजे बंद असतील. असे का बघताय? यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही या घरातून बाहेर पडल्यानंतर या घराचा ताबा वॉर्डन आणि स्वानंदी घेणार, आणि डॅड सगळी इस्टेट त्या तिघांच्या नावावर करणार. मग बसा बोंबलत दोघी. मग ह्या भीतीने मी हा सगळं अपमान सहन करत राहू का? मम्मा, मी कुठे सांगते आपण अपमान सहन करायचा म्हणून? हे बघा, वॉर्डन, मणी आणि स्वानंदी हे तिघे आता या घरात राहणार हे कन्फर्म आहे, बरोबर? मग याची पॉझिटिव्ह साइड बघा ना तुम्ही. आणि सुजित, तू काय म्हणाला होतास? आपला शत्रू जर आपल्या नजरेसमोर असेल, आपल्या जवळ असेल, तर आपण केलेला प्रत्येक वार त्याच्या वर्मी लागतो. करेक्ट? मग आता आपण त्या तिघांना रोज थोडा थोडा त्रास देत राहायचं, म्हणजे ते स्वतःच आपलं घर सोडून कायमचे निघून जातील. व्हॉट्स बेबी? नाईस. मामा, संचिता जे म्हणते पॉइंट आहे. मी हा विचार केलाच नव्हता. आता त्यांना दाखवेन शालिनी चीज काय येते. या या ये नीलम, या तुम्ही या. ही तुझी रूम आहे, दमली असेल ना, आराम करतो. बाळू, ए बाळू. मणी, मॅडमची कुठली बॅग आहे ती जरा इथे काढून ठेव. हा बरं बाळू, ह्या आपल्या घरच्या सदस्य आहेत, त्यांना काय हवंय काय नकोय ह्याच्याकडे तू जातीनं लक्ष दे, आणि त्यांना मॅडम म्हणायचं, शालिनी मॅडमना जसं म्हणतोस तसं. बरं, आता ह्या दोन्ही बॅगा ज्या आहेत ना, त्या मणी आणि स्वानंदीसाठी आपण जी रूम सेट केली आहे ना, तिथे ठेवून ये जा. आणि येताना मॅडम साठी दूध पण घेऊन ये. हा जा.
नीलम, तू आता या घरची मालकीण आहेस. तुला समजा काही हवं असेल ना तर बाहेर जायची गरज नाहीये. हा बाळू आहे ना, त्याला फक्त हाक मार. एका हाकेत येतो की नाही ते बघ. बघायचंय प्रात्यक्षिक. बाळू. हो साहेब. ए बघ, आला की नाही? हा, अरे काय नाही, मी मॅडमना सांगत होतो की एका हाकेत तू कसा इथे येतोस ते. बरं, त्यांनी हाक मारली की तडक यायचं. हा बरं, जा आता ठेवायला जा. नीलम, ह्या रूम मध्ये एसी लावलेला आहे आणि आतमध्ये येताना तिथे बटन दिलंय दिव्याचं. बरं, आणि बाथरूम मध्ये गीझर लावलेला आहे गरम पाण्याचा. शॉवर पण आहे. तू इथे आरामात राहा. हा नीलम, मला तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. नाही, दडपण घेऊ नकोस तू. तू बस बरं इथे बस. हे बघ नीलम, हे घर तुझंच आहे, ही खोली तुझीच आहे. हळूहळू रुळशील तू, सवय होईल तुला सगळ्याची. आणि तू बघ, एक दिवस हे घर दोन्ही हात पसारून तुला स्वीकारेल आणि आपलंसं करेल. मला आठवतंय, तू म्हणाली होतीस की आपलं जेव्हा लग्न होईल त्याच्यानंतर आपल्या बेडरूम मध्ये देव्हारा हवा. काय ना, देव सतत आपल्या सान्निध्यात हवा. देवघरात तो आपल्यापासून लांब आहे असं वाटतं. तू तेव्हा खूप श्रद्धाळू होतीस. अजूनही तशीच आहेस का? मी पण ना काय जुन्या आठवणीत रमलोय बघा. नीलम, मला खरंच माफ कर. इतके वर्ष मी तुझ्याशी जे वागलो त्यासाठी. खरंच तुला कल्पना नाहीये की माझ्या मनावर किती गिल्ट येते. मी खरंच खूप चुकलो आणि त्याची मी भरपाई करणार आहे नक्कीच. 7 जन्म तुझी सेवा केली तरी सुद्धा त्याची भरपाई होणार नाही याची मला कल्पना आहे. आणि तू बघ, मी तुला सर्व सुख आणि सन्मान देईन ज्यावर तुझा हक्क आहे. सर्वात आधी मी काय करणार आहे माहितीये? आपलं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेणार आहे. आणि मणी आपला मुलगा आहे ह्याची कायदेशीर नोंदणी करणार आहे मी. आणि हे सगळं शक्य तितक्या लवकर करणार आहे मी. नाही, तुझ्या नजरेतून मला लक्षात येतंय की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. आणि ठीक आहे ना, इतकी वर्ष मी तुझ्याशी जे वागलोय त्यामुळे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. पण मी खरंच सांगतो, मी हे सगळं करून दाखवणार आहे. मी फक्त बोलत नाहीये तर मी करून दाखवणार आहे लवकरात लवकर. आणि मी तुझा विश्वास मिळवणार आहे. आजवरचा मी आणि आज नंतरचा मी ह्यात जमीन आसमानाचा फरक असेल हे तुझ्या लक्षात येईल हळूहळू. तुला ही रूम आवडली आहे ना? नाही आवडली नसेल तर सांग, मी तुला दुसरी रूम देतो. नीलम, मी काय विचारतोय, तुला ही रूम आवडली ना? ठीक आहे. म्हणजे तुला आवडलीये. बरं मणी, स्वानंदी, चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो. आणि नीलम, आराम करतो. हा, चल मणी, चल स्वानंदी, चल. स्वानंदी, हा माणूस इतका अचानक कसा बदलला? ह्याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. भविष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल लागली असं वाटतंय. या. मणी, स्वानंदी, या आत या. या.
पण मला आठवतंय साधारण तू 8-9 वर्षांचा असशील तेव्हा मी हा बंगला पुन्हा नव्यानं बांधायला घेतला आणि ही रूम खास तुझ्यासाठी मी बनवून घेतली होती. पण तू इथे राहिलेलं शालिनीला आवडणार नाही म्हणून मी तुला इथे ठेवलं नाही. पण त्याच वेळेला मी मनाशी ठरवलं होतं की एक दिवस तुझ्यासाठी खास तयार करून घेतलेल्या खोलीमध्ये तुला सन्मानपूर्वक आणायचं, तुझ्या शेजारी बसून सत्य काय आहे हे तुला समजावून सांगायचं आणि तुझी माफी मागायची. इतके वर्ष मी तुला तुझा हक्क मिळवून देऊ शकलो नाही म्हणून. पण आज ज्या प्रकारे हे सगळं तुला कळलं, तुला समजलं, ह्याचा मी कधी विचार नव्हता केला रे. ठीक आहे, जे झालं ते झालं. माझे डोळे मिटेपर्यंत सत्य काय आहे हे सांगण्याची माझ्यात हिंमत झाली नसते आणि सत्य माझ्या बरोबरच गेलं असतं. नीलमला तिचा हक्क मिळवून देऊ शकलो नसतो, तिला न्याय मिळवून देऊ शकलो नसतो. पण देवानं न्याय केला आणि सत्य उघड झालं. मी तर असं म्हणतो की देवानं मला ही एक संधी दिली आहे माझी चूक सुधारण्यासाठी. तेव्हा स्वानंदी, मणी, तुम्ही दोघेही इथे राहा. आणि हो, हे तुम्हाला इंटिरियर आवडलंय ना? आवडलं नसेल तर मला सांगा, आपण लगेच बदलू ते. हे बघा, मला इथे या घरात राहायची अजिबात इच्छा नाही. मी फक्त इथे वॉर्डन मॅडमला त्यांचे हक्क मिळवून द्यायला आलो होतो, बस. बाकी आमच्या दोघांचं म्हणाल तर आम्ही तिकडेच राहू, आउट हाऊसला आमच्या. हे बघ मणी, तुझा राग मी समजू शकतो आणि तो रास्तही आहे. अरे पण तुझ्या ह्या बापाला तू एक संधी नाही का देणार त्याच्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी? स्वानंदी, तू तरी सांग मणीला, समजाव त्याला. मणी, हवं असेल तर मी तुझ्या समोर हात जोडतो रे. हे बघ मणी, तुझ्यासाठी नाही, स्वानंदीसाठी नाही, माझ्यासाठी तर नाहीच नाही, पण अरे निदान नीलमसाठी, तुझ्या आईसाठी तुम्ही इथे राहा. तुम्ही समजा इथे राहायला नाहीत ना तर ती पण तिच्या रूम मध्ये राहणार नाही. आणि मणी, नीलमच्या आयुष्यामध्ये हे जे सुख येऊ घातलंय ते तरी आपण हिरावून घेता कामा नये. आणि हे बघ, तुम्हाला काही लागलं तर मला हात मारा. गुड नाईट स्वानंदी. गुड नाईट मणी. तुम्ही इथे काय करताय? हा? आणि हे काय साडे का भरताय तुम्ही बॅगेत? हे अर्धीच आहे, पूर्ण भरा ना बॅग. तुम्हाला जायचंय ना, तुम्ही जा ना. हे बघा, ज्यांना कोणाला या घरातून जायचंय ना त्यांना मी थांबवणार नाही. माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेत, तुम्ही कोणी जाऊ शकता. कोणाची वाट बघताय? जा तुम्ही. तुम्हाला मी नकोशीच असणार आता, म्हणून सवत आणून माझ्या डोक्यावर बसवलीत ना. शालिनी, तोंड सांभाळून. नीलम माझी बायको आहे. डॅड, तुम्ही सुद्धा तोंड सांभाळून तुम्ही माझ्या आईशी बोलताय. होते तिची चिडचिड, होतोय तिला त्रास. काय चुकतंय तिचं? नाही, तिनं काय करायला हवं होतं? काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला? तिनं औक्षणाचं ताट हातात घेऊन त्या बाईचं स्वागत करायला हवं होतं. तिला सांगायला होतं, ये बाई ये, आमच्या घरात ये आणि आमच्या ताटातला अर्धा वाटा घे. चित्राव, तुम्हाला बजावून सांगतोय मी, नीलम माझी बायको आहे. माझ्यावर तिचा हक्क आहे आणि माझं माझं म्हणून जे काही आहे ना त्याच्यावरही तिचा हक्क आहे. पण ती वाटा मागायला आलेली नाहीये, लक्षात घ्या. हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. पण तुम्ही आणि तुमचा तामसी स्वभाव आणि तुम्ही तुमचं बेलगाम वागणं यामुळे मी काहीच सांगू शकलो नाहीये. आजवर आपलं घर एकच संध राहावं यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. नीलम आणि मणीला त्यांच्या हक्कापासून मी वंचित ठेवलं.
आणि तुम्ही मला काय दिलं? काय दिलं तुम्ही मला? प्रत्येक वेळेला तुम्ही मला मनस्ताप दिलात आणि तुमच्या बेलगाम वागण्यामुळे माझी बेआबरू होत राहिली. मी संकटात येत राहिलो. पण मी एक चांगला बाप म्हणून त्यातून तुम्हाला प्रत्येक वेळेला बाहेर काढलंय मी. तुमच्यामध्ये आणि मणीमध्ये हाच फरक आहे. तो बिचारा मणी आश्रितासारखा या घरामध्ये राहिला, पण सख्या मुलापेक्षा जास्त त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. माझ्यावर येणारं प्रत्येक संकट त्यांनी स्वतःवर झेललंय आणि माझ्यासाठी तो पोलीस लॉकअप मध्ये सुद्धा गेला. हे सुद्धा तुम्ही केलेल्या गुन्ह्यासाठी. डॅड तुम्ही त्या बस, मला याच्यावर चर्चा नकोय. आतापर्यंत मी पश्चात्तापात जगत राहिलो. देवानं आज कुठे मला संधी दिली आहे माझी चूक सुधारण्यासाठी. मी ही संधी गमावणार नाहीये. मी नीलम आणि मणीला त्यांचा हक्क मिळवून देणार आहे. कसला हक्क डॅड? सुजितराव, मला ह्या विषयावर आता चर्चा नकोय. आणि हे बघा, ज्यांना कोणाला माझा निर्णय पटलेला नसेल ना, त्यांनी अवश्य घरातून निघून जावं. मी थांबवणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, शालिनी, तू, संचिता आणि सुजितराव, तुम्ही समजा मुद्दामून किंवा चुकूनही नीलम, मणी आणि स्वानंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केलात, त्यांना इजा पोचवण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी काय करीन हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण करून दाखवेन. आणि केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर्माचा पश्चात्ताप होईल हे नक्की. ते आता माझे कुटुंबीय आहेत आणि स्वतःच्या कुटुंबासाठी हा खासदार सरपोतदार काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे डॅड अचानक अपसाइड डाऊन कसे बदलले? त्या वॉर्डन मॅम आणि स्वानंदीवर कालपर्यंत डॅडना खुन्नस होती आणि आज अचानक इतकं प्रेम की आम्हालाच घरातून जा म्हणतात. इफ आय नो डॅड वेल, काहीतरी गडबड नक्कीच आहे. तुम्हालाही झोप येत नाहीये? मणी सर, इथे अजिबातच झोप लागत नाहीये. आपण एक काम करूयात का? आउट हाऊस मध्ये जसं खाली झोपायचं तसं खाली झोपूयात का? अगदी मनातलं बोलला. मी आत्ता सतरंजी टाकतो खाली. मणी सर, थोडा वेळ बसूयात. स्वानंदी, आय एम सॉरी. मी समजू शकतो माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. आज सकाळपासून इतकी दगदग झाली, वाद झालेत, इतक्या घटना घडल्या. हे सगळं पचवायला मलाच कठीण जात आहे. तुमची काय मानसिक अवस्था असेल मी त्याचा अंदाजही लावू शकत नाहीये. खरंच सॉरी स्वानंदी. काय असं काय बघताय? मी बघतीये की तुम्ही किती विचार करताय माझा, पण तुमच्या मनात किती मोठं वादळ सुरू आहे याची कल्पना आहे मला. मणी सर, तुमचा राग शांत झाला असेल तर एक विचारू? आपण इथे यायची, या घरात राहायची खरंच गरज आहे का? नाही स्वानंदी, तुम्हाला मला याची काहीच गरज नाही. हा बंगला, पैसा, सत्ता या गोष्टींचा कधीच मला हव्यास नव्हता, राहणारही नाही. आणि आपण त्यावर अधिकार गाजवायला आलोही नाहीये. पण जो अन्याय झालाय त्याचा हिशोब व्हायला हवा ना. या सरपोतदारांनी वॉर्डन मॅडमला जी वागणूक दिली
वॉर्डन मॅडमला यांनी मान द्यायला हवा होता, सन्मान द्यायला हवा होता, अधिकार द्यायला हवा होता. ते न देता कायम यांची बदनामी, अपमान करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा हिशोब व्हायला हवा ना. वॉर्डन मॅडमला न्याय मिळायला हवा आणि त्यांना न्याय मी मिळवून देणार. म्हणून आपण इथे राहतोय. वॉर्डन मॅडम, तुम्ही त्यांना आई का म्हणत नाही? तुमच्या तोंडून आई ऐकून त्यांना खूप बरं वाटेल. तसं नाही स्वानंदीप. आई हा शब्द माझ्यासाठी अपशब्दासारखा होता आजपर्यंत. आई हा शब्द ऐकला तरी माझ्या मनात राग, तिरस्कार यायचा त्या शब्दाबद्दल. आणि अचानक मला माझी आई भेटली आणि मी त्यांना आई म्हणायचंय, हे जरा मला पचत नाहीये अजून. माझ्यासाठी आई या शिवीची ओवी व्हायला जरा वेळ लागेल स्वानंदी. तुम्हाला वाट बघावी लागेल, तुम्हालाही आणि वॉर्डन मॅडमला.